नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि तमाम प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. या बुलेटिनमध्ये आपण 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोतच, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने नागरिकांचा या स्पर्धेमध्ये सहभाग पाहायला मिळतोय. पहाटे 5:15 टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आणि ढोल ताशांच्या गजरात या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. यावेळेला मोठा उत्साह पाहायला मिळतोय. टाटाकडून आयोजित हाफ मॅरेथॉनला देखील आता सुरुवात झाली आहे. माहीम या ठिकाणून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हाफ मॅरेथॉनला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल 2 वर्षांनंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन आता होतीये. टाटांकडून आयोजित या मुंबई मॅरेथॉनमध्ये माहीम इथं हाफ मॅरेथॉन पोलीस कपमध्ये 14,000 मुंबईकर सहभागी झालेत. आणि मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलिसांनी आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची सोय केली आहे, तसंच मेडिकलची सुद्धा व्यवस्था केली आहे. मुंबई मॅरेथॉन 2023ला आता सुरुवात झाली आहे. हे जे स्पर्धक आपण बघतो आहात ते ही पहिली स्पर्धा आहे. याच्यातली पहिली कॅटेगरी 42 किलोमीटरचा ॲमॅच्युअर रन कॅटेगरी, याच्यामधले हे स्पर्धक आहेत. मोठ्या प्रमाणात स्पर्धक इथे आपल्याला सहभागी झाले दिसत आहेत. पुरुष आहेत, महिला आहेत, मुली आहेत. आणि मी आता मरीन ड्राईव्हच्या इकडे आहे. इथून हे स्पर्धक पळत ही 42 किलोमीटरची रन जे कंप्लीट करणार आहेत, इथून हे बाबुलनाथच्या मार्गे जातील वरळीला, तिथून वरळी वांद्रे सेलिंगवरून बँड्राला जातील वांद्रे इथे, तिकडून हे जातील परत माहीमच्या दिशेने, पुन्हा सिद्धिविनायक करत, पुन्हा वरळी करत, पुन्हा CSTच्या दिशेने ही 42 किलोमीटरची रन पूर्ण करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा होते, कारण मध्ये कोविड होता आणि गेल्या काही दिवसांपासूनच त्याचा उत्साह मुंबईत दिसत होता. मुंबई, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पहाटेच्या वेळीच अनेक जण रनिंगची प्रॅक्टिस करायचे. खास करून शनिवार रविवार विकेंड असतो, तिकडे ग्रुपने येऊन प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसायचे. ते या दिवसासाठी आणि हा उत्साह दिसतो आहे. पहिली स्पर्धा आहे आणि किती मोठ्या प्रमाणात इकडे स्पर्धक सहभागी झालेले ते दिसत आहेत. हा उत्साह असाच पुढे चालू राहणार आहे. साधारणतः यांना ही 42 किलोमीटरचा रन कंप्लीट करायला 3.5 ते 4 तास किंवा त्याच्यावरही लागू शकतात. एवढा यांनी स्टॅमिना बिल्टअप करण्यासाठी जी प्रॅक्टिस केली गेले अनेक महिने, ते त्यांना आपलं प्रदर्शन करायसाठी ही एक संधी मिळते आहे. उत्साह यांचा वाढवायसाठी इकडे ढोल ताशा पथक सुद्धा आहे आणि हा उत्साह पुढे काही तास असाच सुरू राहणार. सध्या आहे माहीम कॉजवेवर, म्हणजेच माहीम रेती बंदर रोडवर, आणि इथं आपण पाहू शकतो असंख्य मुंबईकर पहाटेपासूनच या शर्यतीत सामील झालेले आहेत. खरं तर ही हाफ मॅरेथॉन आहे जी माहीम पासून सुरू होते. 25 किलोमीटर इतकं अंतर या सर्वांना गाठायचं आहे आणि 25 किलोमीटर म्हणजेच तब्बल हे पार करण्यासाठी 3.5 तासांचा अवधी लागणार आहे. पहाटे 5:15 वाजेपासून ते 9:55 म्हणजे जवळपास 10 वाजेपर्यंत ही सर्वजण धावणार आहेत. आणि सकाळची वेळ असली, पहाटेची वेळ असली तरी सुद्धा मुंबईकरांचं स्पिरिट अगदी स्ट्रॉंग आहे, कारण 2 वर्षांनंतर ही मॅरेथॉन होती आहे. 2 वर्ष या रनर्सला धावता आलं नाही आणि टाटा मुंबई मॅरेथॉनचं हे 18वं वर्ष आहे आणि मुंबईकरांचा सुद्धा यासाठीचा आपण उत्साह पाहू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधव सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता थेट जाऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रणाली, अगदी पहाटेपासून सुरुवात झाली आहे मॅरेथॉनला. आता उत्साह कसा आहे या सगळ्या स्पर्धकांचा आणि सध्याचं काय वातावरण? खरं तर आतापर्यंत 3 स्पर्धांना सुरुवात होऊन गेलेली आहे. मी मुंबईच्या CST स्थानकाच्या जवळ आहे, जिथून मेन स्पॉट आहे, जिथून सुरुवात होते या सगळ्या मॅरेथॉनची. आतापर्यंत 10 किलोमीटरची जी मॅरेथॉन आहे ती, त्याबरोबर ॲमॅच्युअर म्हणजे जे हौशी धावपटू असतात त्यांची, आणि त्याचबरोबर हाफ मॅरेथॉन, अशा 3 मॅरेथॉन सुरुवात झाली. त्यापैकी 2 मॅरेथॉन इथून सुरू झालेले आहे. आता वाट बघितली जाती आहे ती पुढच्या मॅरेथॉनची, कारण ती सगळ्यात महत्त्वाची आणि मेन मॅरेथॉन आहे. 42 किलोमीटरची ही जी संपूर्ण मॅरेथॉन आहे, फुल मॅरेथॉन, ती मॅरेथॉन आता 7:20 सुरू होणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ड्रीम मॅरेथॉन, जी साधारण 7:50 सुरू होणार आहे. तर आता वाट बघितली जाते आहे, किंवा आता आपण जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वी इथे इंटरनॅशनल जे मॅरेथॉन जिंकणारे धावपटू आहेत त्या सगळ्यांना इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं आणि आता आपण पाहतोय की त्या सगळ्या गाड्या इथनं जात आहेत, परंतु सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे ती 7:20 सुरू होणाऱ्या
जी व्यावसायिक मॅरेथॉन आहे, जिला फुल मॅरेथॉन म्हटलं जातं, 42 किलोमीटरची जी मॅरेथॉन असते त्या मॅरेथॉनसाठीची तयारी या ठिकाणी आता अंतिम बरं. टप्प्यामध्ये आहे आणि थोड्या वेळातच म्हणजे 7:20 बरोबर ती मॅरेथॉन या ठिकाणून सुरू होणार आहे. बरं, प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ही मॅरेथॉन अगदी पार पडेपर्यंत आपण याचा आढावा घेणार आहोतच. कशा पद्धतीनं, किती वेगवेगळे प्रकार आहेत या मॅरेथॉनमध्ये, कोण कोण सहभागी होतं आणि कशा पद्धतीनं पार पडते. आणि याच संदर्भातली माहिती द्यायला आमचे प्रतिनिधी रोहन सध्या आपल्या सोबत आहेत. रोहन, टाटा मॅरेथॉन स्पर्धेचा मोठा उत्साह दिसतो आहे. 2 वर्षानंतर खरं तर कोविडच्या या सगळ्या कालावधीनंतर ही स्पर्धा होती आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं स्पर्धकांचा सहभाग दिसतोय, उत्साह दिसतोय. रोहन, काय नेमकं सांगता येईल सगळ्याबद्दल? मी इतके वर्ष ही स्पर्धा कव्हर केली आहे. मी म्हणेन की यंदा सर्वात जास्त उत्साह आहे, कारण यंदा सर्वात जास्त सहभाग दिसतोय. अर्थातच जसं आपण म्हटलं की 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता लोकांना संधी मिळाली आहे भाग घेण्याची. कारण गेल्या महिनाभरापासून आपण बघत होतो की खास करून शनिवार रविवारचा दिवस असायचे तेव्हा मुंबई, नवी मुंबई, ठाण्याच्या रस्त्यांवरती लोक मॅरेथॉनची प्रॅक्टिस करताना दिसायचे. आता मी जिथे मॅरेथॉन होते त्याच्या बाजूच्या एका मैदानामध्ये आहे. हा असेंब्ली पॉईंट आहे. इकडे वेगवेगळे स्पर्धक आलेत, काही वेगवेगळे थीम घेऊन आलेत, वेगवेगळे कॉज घेऊन आलेत. काही स्पर्धक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. किती दिवसांपासून प्रॅक्टिस करताय या स्पर्धेसाठी? कुठून आलात आणि कशा पद्धतीने कुठच्या प्रकारात भाग घेणार आहात? आम्ही इकडे थ्रू JSW कंपनी ग्रुप थ्रू आले आहे फ्रॉम नवी मुंबई साईड. आम्ही ड्रीम रनसाठी आलेलो आहे इकडे. आम्ही एव्हरी इयर पार्टिसिपेट करतो JSW कंपनी एम्प्लॉईज. आय एम पार्टिसिपेटिंग फॉर दिस 5th टाइम अँड वी आर व्हेरी एक्सायटेड टू विटनेस द ग्रेट शो. 5 वर्षांपासून तुम्ही करताय, मध्ये 2 वर्ष गॅप होता. त्यात तुमचा सराव कसा होता आणि आता तुम्ही खास मेहनत काय घेतली? उत्साह तर चेहऱ्यावर दिसतोय, पण तयारी कशी होती? तयारी तर म्हणजे याच्यासाठी काय प्रिपरेशन म्हणजे मेंटल प्रिपरेशन आधी व्हायला पाहिजे. फिजिकल पण असते. फिजिकल तर रोज वॉकिंग असते. मेंटल प्रिपरेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड. आणि आता बघू कसं काही चालतं येते आणि त्याच व्हेरी एक्सायटेड. आणि ही एक्साइटमेंट अशीच आहे कारण की यंदा एक खासियत आहे की थंडी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे खेळाडूंना पळायचं असेल किंवा त्यांचा स्टॅमिना त्यांना टिकवून ठेवायचा असेल, शरीरात पाण्याची पातळी ठेवायची असेल, त्यासाठी पण एक खूप चांगलं असं एक क्लायमेट आहे आणि हा उत्साह असाच वाढत जाणार आहे पुढे. बरं, रोहन, धन्यवाद ही जी माहिती दिली त्याबद्दल. आणि हा उत्साह खरं तर स्पर्धकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतोय आणि मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी या टाटा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याचं आपण पाहतोय.